नमस्कार जी। आज आपण मानव धर्मातील एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर विचार करणार आहोत। अनेक सेवकांच्या मनात हा प्रश्न असतो की मानव धर्मामध्ये षष्ठी हवनाला एवढं महत्त्व का दिलं जातं? हा फक्त एक धार्मिक विधी आहे का, की त्यामागे जीवनाला दिशा देणारा एखादा मोठा संदेश दडलेला आहे? कोणताही विधी तेव्हाच अर्थपूर्ण ठरतो जेव्हा तो माणसाच्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये चांगला बदल घडवतो। बाबा झुमदेव यांनी मानव धर्माचा मार्ग लोकांसमोर ठेवताना केवळ बाह्य कृतीवर भर दिला नाही, त्यांनी माणसाला चांगले विचार, चांगले कर्म, शिस्त, सेवा आणि मानवतेचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा दिली। याच भावनेतून अनेक सेवक षष्ठी हवन हे केवळ एक हवन नसून स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा संकल्प मानतात। जेव्हा सेवक षष्ठी हवनासाठी एकत्र येतात तेव्हा ते फक्त एका ठिकाणी जमलेले लोक नसतात, ते एक कुटुंब असतं। त्या ठिकाणी श्रीमंत गरीब, लहान मोठा, शिक्षित अशिक्षित असा कोणताही भेद राहत नाही। सर्वजण समान भावनेने सहभागी होतात। ही समानतेची भावना मानव धर्माची एक मोठी ओळख मानली जाते। षष्ठी हवन आपल्याला एक गोष्ट शिकवते, माणसाने आपल्या मनातील राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष कमी करून प्रेम, संयम आणि सेवाभाव वाढवला पाहिजे। जर आपण हवन करून घरी गेल्यावर पुन्हा खोटं बोललो, दुसऱ्यांचा अपमान केला किंवा वाईट विचार मनात ठेवले तर त्या हवनाचा खरा उद्देश पूर्ण होत नाही। खरं षष्ठी हवन म्हणजे आपल्या स्वभावात चांगला बदल घडवणं। आजच्या काळात प्रत्येक जण काही ना काही समस्यांनी वेढलेला आहे। कोणाला आर्थिक अडचणी आहेत, कोणाला कौटुंबिक समस्या आहेत, तर कोणाला मानसिक ताण आहे। अशा वेळी षष्ठी हवनासारख्या सामूहिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यावर अनेकांना मानसिक आधार मिळतो। त्यांना वाटतं की ते एकटे नाहीत, समाज आज त्यांच्या सोबत आहे। ही भावना माणसाला नव्याने उभं राहण्याची ताकद देते। बाबा झुमदेव यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेणारे अनेक सेवक मानतात की जीवनात कितीही मोठी अडचण आली तरी चांगले विचार आणि चांगले कर्म कधीही सोडू नयेत। षष्ठी हवनाचा आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे सेवा। स्वतःपुरताच विचार न करता दुसऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होणं, गरजूंना मदत करणं आणि समाजात एकोपा निर्माण करणं हे मानव धर्माचे महत्त्वाचे मूल्य आहे। सेवा करणारा माणूस स्वतः दुःखही हलकं करतो, कारण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्यालाही समाधान मिळतं। षष्ठी हवन आपल्याला शिस्त शिकवते, वेळेचे महत्त्व, एकत्र काम करण्याची सवय, मोठ्यांचा आदर आणि समाजासाठी जबाबदारी या सर्व गोष्टी माणसाच्या व्यक्तिमत्वाला घडवतात। जीवनात यश मिळण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते, त्यासाठी चांगले संस्कार, शिस्त आणि संयमही तितकेच आवश्यक असतात। आज अनेक लोक विचारतात, षष्ठी हवन केल्याने काय मिळतं? याचं उत्तर एका वाक्यात देता येईल, जर षष्ठी हवनामुळे तुमच्या विचारांमध्ये चांगला बदल झाला, तुमचं मन शांत झालं, तुमच्यात सेवाभाव निर्माण झाला आणि तुमचं आचरण अधिक चांगलं झालं तर तुम्हाला त्याचं खरं फळ मिळालं। कारण कोणत्याही विधीची यश बाहेर दिसणाऱ्या गोष्टींमध्ये नसतं, तर माणसाच्या मनामध्ये झालेल्या सकारात्मक बदलामध्ये असतं। चला आज आपणही एक संकल्प करूया, आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करूया, रागाऐवजी संयम स्वीकारूया, द्वेषाऐवजी प्रेम पसरवूया, स्वार्थाऐवजी सेवाभाव जोपासूया आणि आपल्या प्रत्येक कृतीतून मानवतेचा आदर करूया। हीच षष्ठी हवनाची खरी शिकवण आहे आणि हाच बाबा झुमदेव यांच्या मार्गदर्शनाचा खरा संदेश आहे। लक्षात ठेवा, षष्ठी हवनाची खरी ज्योत अग्नीत नसते, ती माणसाच्या मनात प्रज्वलित झालेल्या चांगल्या विचारांमध्ये असते। ज्या दिवशी प्रत्येक सेवक आपल्या जीवनात चांगले विचार, चांगले कर्म, शिस्त, सेवा आणि मानवतेचा स्वीकार करेल, त्या दिवशी षष्ठी हवनाचा खरा उद्देश पूर्ण होईल।